भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं व सोलापुरात महायुतीच्या वतीने शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन करण्यात आलं। बुधवारी महाड येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला आणि अपमानास्पद वर्तन केलं। या विरोधात सोलापुरात महायुतीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला व जितेंद्र आव्हाड यांना तातडीने अटक करा अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनावेळी आमदार विजयकुमार देशमुख, जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष भाजपा पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आनंद चंदन शिवे, डॉक्टर किरण देशमुख, संजय कोळी, राजकुमार पाटील, अजित गायकवाड, अविनाश पाटील, गणेश पुजारी, विशाल गायकवाड, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले तसेच विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी व विविध कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी बोलताना सांगितलं की जितेंद्र आव्हाड वारंवार असं कृत्य करत असतो। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून त्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आनंद चंदन शिवे यांनी देखील जितेंद्र आव्हाडांचा तीव्र शब्दात निषेध केला। यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। आव्हाड यांनी जितेंद्र आव्हाडने काल जे कृत्य केलं, जे निंदनीय कृत्य केलं, बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचा त्यांनी फाडून दाखवलं। सर्वसामान्य या देशामध्ये एक संतप्त प्रतिक्रिया उमटली। या देशातल्या सगळ्या नागरिकांना ज्यांना आपल्याला स्वातंत्र्य बाबासाहेबांनी मिळवून दिलं, ज्यांना बोलण्याचा अधिकार दिला, ज्यांना मताचा अधिकार दिला, ज्यांना या देशाचे घटनेचे शिल्पकार आहेत, त्यांच्या संदर्भात त्यांनी काल जे कृत्य केलं आणि या देशामध्ये, या राज्यामध्ये सातत्यानं जितेंद्र आव्हाड या देशाच्या थोर व्यक्तीबद्दल किंवा जातीमध्ये भांडणं लावणं किंवा एखाद्या हिंदूंच्या बाबतीत सातत्यानं विरोधात बोलणं, असे अनेक कृत्य त्याने माथे फिरूसारखं बोलत असतात आणि त्यानंतरनं माफी मागत असतात। पण या वेळेला ह्या घटनेचं त्यांना माफीच्या सरकारने देऊ नये, त्यांना ॲट्रॉसिटी कायदा त्यांच्यावर गुन्हा नोंद करावं व तसंच यांना ताबडतोब अटक करावं अशी मागणी या देशातल्या सगळ्या नागरिकांची। अशा पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे। काल शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जे महाड या पवित्र भूमीमध्ये जे निंदनीय कृत्य केलं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संबंध देशासाठी नव्हे तर जगासाठी पूजनीय आहेत। त्यांचा त्यांनी फोटो पाडून जे आंदोलन केलं, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। जितेंद्र आव्हाड हा महामूर्ख मनोवृत्तीचा व्यक्ती आहे। त्याने प्रसिद्धीच्या हवासापोटी आणि ते स्टंट करण्याच्या हवासापोटी त्यांनी हे कालचं जे कृत्य केलं, त्याचा महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही निषेध करतो। गेल्या 2-4 महिन्याखालीच त्यांनी मल्हारराव होळकर असतील, त्याचबरोबर जगद्गुरू महात्मा बसवेश्वर असतील, त्यांच्याबद्दल देखील अनुद्गार काढलेले होते, त्याबद्दल देखील त्यांनी माफी मागितली होती। परंतु सतत चूक होणं का जाणूनपूर्वक करणं हे हा त्यांचा हेतू आहे असं मला वाटतं। जाणीवपूर्वक ही कालची घटना केलेली आहे। त्यामुळं त्यांच्यावर माननीय मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील, यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।